युवा नगरसेवक आणि ब्रूमबाई महानगरपालिकेचे युवा नगरसेवक अमयजी घोले साहेब या फायनल मॅचच्या टॉससाठी इकडे उपस्थित राहिले गेले. एक म्हणजे मुंबईतले असे अनेक नगरसेवक आम्ही पाहिले, परंतु अमयदादांची एक वेगळीच खाती आहे, कारण की क्रिकेटवर प्रेम आणि डाऊन टू अर्थ. म्हणजे मी एक वायकट्टा दादाला ग्राउंडवरती बसून पण मॅचचा आनंद घेताना पाहिलं गेलंय. असं एक शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व अमयदादा घोले इकडे उपस्थित राहिले गेलेत. फायनल मॅचचा टॉस आपण करणार आहोत. मेगा फिनाले टॉस. संदीपजी कवळे आणि संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ. अमयदादा नेहमी म्हणतो की मी फक्त नावाला आहे, मागे माझे मंगेश नारकर मित्रमंडळ आहे, आणि जो जिंकेल टॉस त्याला तो कॉइन आहे. लास्ट टाइम 2 वर्ष तोच टॉस जिंकतो आकाश गुरव, आणि 2 वर्ष दादा सत्यविनायक कामोडे संघच फायनल मारते एका साईडला. आता पहिल्यांदाच श्री 11 दिवा डोंबिवली संघ दाखल झालाय मेगा फिनाले मध्ये, आणि कोमलताई स्वतः इकडे उपस्थित आहेत. अमयदादा आमचे अमरीशजी ठाकूर साहेब, ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. एका साईडला वाय, एका साईडला कट्टा. आणि संकेत भगत टॉस जिंकलाय. श्री 11 दिवा डोंबिवली. मागील कित्येक वर्ष हा संघ आपण पाहिलाय. संकेत, हे तुला वाई चषकाचं हे नाणं पहिलंच तुला हे गिफ्ट आहे. एक फोटो काढला जाईल. संकेत भगत दिव्याचा एक जबरदस्त खेळाडू, मागील 3-4 वर्षामध्ये संघाला खूप चांगलं बनवलं. संकेत टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि वाय कट्टा आज पहिल्यांदाच फायनल मध्ये चाललाय. कसं मनामध्ये हुरुरी आणि एक वेगळी आज क्रेज असेल, कारण की वाय कट्टा फायनल खेळणं मोठी गोष्ट आहे. नक्कीच सर्व स्वप्न असतो की फायनलला जावं, आणि ते स्वप्न पूर्ण करू आम्ही आज, ही आशा करतो. खूप साऱ्या शुभेच्छा असणारे संकेत भगत. आकाश गुरव लगातार 3 वेळा फायनल खेळणार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आकाश गुरव, अधिरा सत्यविनायक कामोटे. आकाश, बॅटिंगचा डिसिजन आलाय. बॅटिंग करत असताना किती रन्स करण्याचा प्रयत्न कराल? आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच करणार होतो, आणि समोर पण चांगली टीम आहे, आणि खूप कॉम्पिटेटिव्ह मॅच आहे, फायनल आहे. तर जास्तीत जास्त 40+ करायला बघू, कारण की समोर पण चांगली टीम आहे, लेझी घेऊ शकत नाही, आणि फायनलचा माहोल तर वेगळा असतो. वाय कट्टा आज 3रं वर्ष खेळतो. मंगेश नारकर मित्रमंडळाचं ह्या आयोजनाविषयी मी 2 शब्द ऐकेल. वाय कट्टा एक टाइम होतं की स्वप्न म्हणजे फायनल मारायचं आणि खेळायचं. 2 वर्ष झाले हॅट्रिक मारायचं, कारण की हॅट्रिक कोणी मारली नाही, पण इझी नाही हॅट्रिक मारणं. जरा मेहनत करायला लागेल, आणि तर मेहनत करू आम्ही. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीमला. एक फोटोशूट केलं जाईल. सर्वांनी यायचंय. सर्वांनी विशालजी सर्वांनी या. हा, दादा बोलला फोटो नाही काढणार. सर्वांनी या. थँक्यू सो मच. सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे मित्रांनो. प्रो लिंकला तुम्ही पण ही फायनल एन्जॉय करा. 2025 हे 15वं वर्ष. कोण जिंकेल, आणि प्रो लिंकची संपूर्ण टीम देखील 5 कॅमेऱ्यांसह ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह देखण्यासाठी मात्र इकडे उपस्थित राहिली गेली आहे. सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. जरी 5 दिवस ही क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. 56 संघ, 32 संघांमधून खुल्या गटातून आपण पाहिलं तर हे संघ 2 क्वालिफाय झालेत. एका साईडला श्री 11 दिवा डोंबिवली, त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. चॅम्पियन इज द ऑलवेज चॅम्पियन. टायटल कोण जिंकेल हे पाहत राहा प्रो लिंकवर. धन्यवाद. धन्यवाद. मान्यवरांचं देखील अगदी मनापासून आभार आहे.
हॅलो. दोन्ही टीमचा एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोटे. टॉस जिंकला गेला. आपण पाहिलं तर श्री 11 दिवा डोंबिवली संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मेगा फिनाले आपण पाहतोय. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय कट्टा. अमयजी घोले साहेब आणि संपूर्ण त्यांचे पाठीराखे संदीपजी कवळे साहेब, संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ. बोलत फायनलच्या मॅचच्या दिशेने मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक 2025 आहे. 15व पर्व जिंकेल कोण यावर संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. या क्रीडा स्पर्धेचे युवा नगरसेवक अमयजी घोले साहेब, युवा सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि अगदी कमी वयामध्ये महानगरपालिकेमध्ये खूप चांगलं कार्य करणारं व्यक्तिमत्व अमयजी घोले साहेब या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित आहेत व्यासपीठावरती. त्यानंतर संपूर्ण संदीपजी कवळे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, मंगेश नारकर मित्रमंडळ. वाय कट्टा आपण पाहत आहोत. प्रो लिंक वर देखील सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. चेंज युअर गेम ही त्यांची टॅगलाईन आहे. देखील मित्रांनो, ताई चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आमचे विपुल पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम. ब्युटी कॅमेराचा व्ह्यू देखील आपण पाहू शकतो. आज वळत मॅचच्या दिशेने जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मेगा फिनाले आपण पाहत आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आकाश गुरव बल्ली आणि ऋतिक जाधव. एक गोवंडीचा ह्याच एक वडाळ्याचा. ऋतिक जाधव नॉन स्ट्राईक एंडला. काउंट डाऊन देखील इकडे स्टार्ट केलं जाईल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. गणपती बाप्पा. मेगा फिनाले आपण पाहतोय. 2025 ची फायनल कोण जिंकेल? बॉलिंग साठी डोंबिवलीचा एक जबरदस्त खेळाडू ओमकार पाटणे येतात बॉलिंग साठी. स्ट्राईक एंडला आकाश गुरव बल्ली. पहिला बॉल पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. पहिलाच बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आकाशने एक बॉल थोडा मागे ठेवला होता. एक रन तिकडे मिळेल. पिचिंग थोडी मागे ठेवली. बॅकवूड लावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग साठी ओमकार पाटणे. स्ट्राईक एंडला आकाश गुरव. 15व वर्ष क्रीडा स्पर्धेचं वाय कट्टा. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. विशाल जाधव तिथे येत आहेत. एक रन मिळेल. जबरदस्त स्टार्ट करत असताना आकाशला देखील माहिती आहे की मॅच चालू करणं गरजेचं आहे. 2.5 लाखाचा मानकरी कोण ठरेल? 32 संघ महाराष्ट्रातून इकडे आले होते. त्यातून 2 संघ फायनल मध्ये आले आहेत. म्हणजे प्रत्येक खेळाडूची स्वप्न असतं की आम्हाला वाय कट्टा खेळायचं. म्हणजे अमय दादांनी देखील लॉर्डच्या दिवशी सांगितलं होतं की मला देखील खूप फोन येतात
परंतु मंगेश नारकर मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा खेळायची आहे तर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये क्रिकेट खेळावं लागेल. अंडर आर्म क्रिकेट तुमच्या टीमला बोलबाला करावा लागेल तेव्हाच एंट्री मिळते. बॉलिंगसाठी ओंकार पाटणे. हा बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल. 1 रन्सने मात्र इकडे धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा ओंकार पाटणे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ऋतिकला संकेतने विचारलं की एज लागली आहे. ऋतिक बोला नाही लागली एज. येईल तिथे डॉट बॉल. ओंकार पाटणे जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळतीये. दिवा डोंबिवली जिंकेल. श्री 11 दिवा डोंबिवली जिंकेल की आदित्य सत्यविनायक कामोटे. जबरदस्त मेगा फायनलची मॅच. कोलिको एंटरप्राइजेस, सुधांशू स्पोर्ट्स, प्रो लिंक, करण डेकोरेटर आमचे भाई, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक आभार आहे. आमचे विशाल गॅट्सबेसाठी जे आम्हाला मुंबईच्या हर स्टेशनला आज गॅट्सबीचं प्रोडक्ट केलंय. कारण की गॅट्सबे मला दरवर्षी इकडे सहकार्य करत असतं. स्ट्राईकरला ऋतिक जाधव. बॉलिंगसाठी आपण बोलतो ओंकार पाटणे. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग करत असताना ओंकार पाटणे या मॅच मध्ये बॅक टू बॅकचे मात्र डॉट बॉल येत आहेत. यावर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय गुरव तिकडे येते. पुन्हा एकदा डॉट बॉल. ओमकार पाटणेची एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतीये. वा, सुरुवात तर चांगली केली आहे. पहिली पॉवर प्लेची ओव्हर शांत आली आहे. अक्षय गुरवने जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. 3 धावा झाल्या धावफलकावर. वन टू गो. शेवटचा बॉल या ओव्हरचा. स्ट्राईक एंडर ऋतिक जाधव ह्याच वडाळ्याचा खेळाडू आहे. ऋतिक या बॉलवर समोर खेळले गेले. पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन्स फक्त आणि फक्त 3 रन. पहिल्या ओव्हरमध्ये बाजी मारले श्री 11 दिवा डोंबिवली. 2011ला या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. 2011 असलफा, 2012 पुन्हा एकदा असलफा घाटकोपर, 2013ला RM रेम्बो वडाळा, 2014ला ओंकार मालाड, 2015ला असलफा घाटकोपर, 2016ला जॉर्ज 11 कल्याण, 2017ला ब्लू स्टार विक्रोळी, 2018ला पुन्हा असलफा घाटकोपर, 2019ला रॉयल चेंबूर, 2020 असलफा घाटकोपर, 2021 आणि 22 रॉयल चेंबूर, 2023 सत्यविनायक कामोटे, 2024 देखील सत्यविनायक कामोटे आणि आता 2025 मारणार कोण? प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत. आज आमच्या महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व नागरिकांसाठी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मेगा फिनाले आपण पाहत आहोत. बॉलिंगसाठी विशाल जाधव येतात दिव्याचे. दिवा परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. सुरुवातीला चेंबूरला राहायला होते पण त्यानंतर दिव्याला स्थलांतर झाले आणि याही खेळाडूची चर्चा राहिली गेली. विशाल जाधव बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला आकाश गुरव बल्ली. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. ओंकार थोडा अनुभव देत आहेत. मित्रांनो रेलिंगवर थोडा जोर नका देऊ प्लीज. रेलिंग पासून थोडं लांब उभं राहा. हा, 1 तास फक्त. नंतर आमचे भाई रेलिंग काढायला येतीलच. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. बॉलिंगसाठी विशाल जाधव. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. 56 संघ इकडे खेळताना पाहिले गेले. 12 संघ खुला गट, 32 संघ खुला गट, 12 संघ अबाव 40 आणि 12 संघ महिला. महिलांमधून ओमकार मालाड संघाने बाजी मारली आणि ओपन लॉट मध्ये असलफा घाटकोपर. या बॉल फ्लिक केला गेले. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. बॉल जाईल सीमा रेषेच्या पार. मिळेल चौकार, येईल चौकार. केली गेली. ह्या ओव्हरमध्ये एक चौकार आला. आकाश गुरव बल्ली. गोवंडीचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर.
देवनारगाव गोवंडी परिसरातील जबरदस्त हा हिटर आकाश गुरव बल्ली. या बॉल आडव्या बॅटने जबरदस्त टायमिंग करत असताना हाफ ट्रॅकर बॉल, त्याचा फायदा उचलला गेलाय. मिळते सुरुवात चांगली केली आकाशने. विशाल बॉलिंग साठी येतात पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आकाश गुरव बल्ली. वाय कट्टा खेळायचा आहे, टॉप 8 मध्ये जायचं आहे, जिंकायचं आहे. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळले गेले. जबरदस्त टायमिंग, बल्ली का बल्ला और कर दिया हल्ला. बॅक टू बॅक. नाहीतर बघा प्लीज, असं कोणी आतमध्ये येऊ नका. आता कोणी आतमध्ये येणार नाहीये, समजू शकतो तुमच्या मित्रावर प्रेम आहे, पण कोणी आतमध्ये येऊ नका प्लीज. आता दोन्ही इनिंग मध्ये जर कोण आतमध्ये आलं, हा दोन्ही जर आतमध्ये कोणी आलं तर लक्षात ठेवा वडाळा आहे. कुणी आतमध्ये येऊ नका प्लीज. वडाळा आपलाय. सागर चांगली मॅच रंगेल, काही शंका नाही आहे. जबरदस्त स्टार्ट दिलाय आकाश गुरवणे. हॅलो हॅलो चेक चेक चेक. हॅलो 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 चेक. थोडी दुखापत झाली आहे या ठिकाणी खेळाडूला. काही फर्स्ट एड किट लागलं तर सांगा. मात्र बऱ्याच आठवणी घेऊन जाणार आहेत. एक चांगली मॅच रंगेल यात काही शंका नाहीये. दोन्ही टीम मात्र आज मोठी मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेत. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. आकाश गुरव वरती मात्र खूप साऱ्या अपेक्षा आहेत, त्याच्याकडे मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत. त्याच्याकडून मात्र खूप मोठे एक्सपेक्टेशन्स आहेत या मॅच मध्ये. मेगा फायनल आहे आणि मेगा फायनल मध्ये आकाश चांगला खेळेल हे पाहण्यासाठी मात्र सर्व प्रेक्षक या ठिकाणी आले आहेत. नुकतंच आपण आता पाहिलंय यावेळेला पुन्हा एकदा मनगटी फटका तिकडे खेळला गेला. एक सिंगलचा प्रयत्न तिकडे होतोय आणि नुकतंच आपण पाहिलं की एका चाहत्याने मात्र त्या ठिकाणी मात्र पारितोषिकांचा वर्षाव खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केला. पण यानंतर मात्र असं कोणी करू नका ही विनंती आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाला. या वेळेला हलक्या हाताने मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. ऋतिक जाधव त्या ठिकाणी आपल्याच वडाळ्याचा खेळाडू आहे मित्रांनो. काल जबरदस्त परफॉर्मन्स दिला आज दिवसभरामध्ये. अगदी सर्व वडाळाकरांची सहकार नगरकरांची मनं जिंकली आहेत आणि पंचांचा निर्णय काय आहे हे जाणून घेऊया. मला वाटतं हा डेड बॉल असणार आहे. डॉट बॉल आहे, माफ करा, डॉट बॉलचा इशारा आहे. पुढचा बॉल
या वेळेला टॅप केला गेलाय, कव्हर्सला मात्र फिल्डर तिकडे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी काय घडलंय जाणून घ्यावं लागेल. आता टीव्ही अंपायरकडे मात्र रिव्ह्यू आलाय. टीव्ही अंपायरला मात्र आता थोडंसं कामाला लावलंय आणि खेळाडूच मला वाटतं सांगतोय की हा चौकार आहे. मला वाटतं हा ऑनफिल्ड खेळाडू जो आहे तो सांगतोय पंचांना की हा चौकार आहे. मित्रांनो, या खेळाडूच्या खेळाडू भावनेसाठी मात्र एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अशा प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना मात्र बरेच खेळाडू त्या ठिकाणी धावा अडवण्याचा प्रयत्न करतात आणि पण स्वतः टेकले होते आणि ते त्यांनी मात्र त्यांना सांगितलं. सागर, काय वाटतं या मॅच मध्ये मात्र कसा काही सामना चालू झालाय आणि आकाश गुरव बल्लीच्या बॅटमधून आता ज्या पद्धतीने रन येत आहेत तर किती धावा अपेक्षित करतोय पहिल्या 6 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सत्यविनायक कामोठे टीम कडून? 2 ओव्हर तर 21 झालाय. आकाश गुरवला तुम्ही चान्स दिला तर तो मात्र सोडणार नाहीये, कारण की मागील 2 मॅच मध्ये आकाशचा बॅटिंग परफॉर्मन्स होत नव्हता. त्यांनी मला असं वाटतं फायनल साठी ठेवलेला. काय जबरदस्त हे पाहू शकतो आपण. बाउंड्रीज पहिला बॉल फ्लिक केला, त्यानंतर स्क्वेअर कट खेळले गेले. जबरदस्त टायमिंग आहे त्याच्याकडे. हा देखील आडव्या बॅटने प्रॉपर बॅकफूट लावून मात्र खेळण्याचा स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला की हा स्क्वेअर कट पाहण्यासारखा होता. मात्र इकडे जबरदस्त टायमिंग करत असताना आकाश गुरव बल्ली. मला असं वाटतं एक 55-60च्या घरामध्ये स्कोर जाऊ शकतो जर आकाश जर शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळला तर. पण अक्षय गुरव जबरदस्त खेळाडू आहे, दिव्याचे वेगवान. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा मागे निघून जाईल. अक्षय गुरव, 2 गुरव आमने सामने. आकाश गुरव, अक्षय गुरव. आणि आज विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे अधिरा सत्यविनायक कामोठे टीमकडे. परंतु श्री 11 दिवा डोंबिवलीचा संघ सुद्धा आज पूर्ण मेहनत केली आणि इथपर्यंत पोहोचलाय. तर मला वाटतं पहिल्यांदाच मेगा फायनल गाठली आहे तर मेगा फायनल जिंकण्याचा सुद्धा त्यांचाही पूर्ण इरादा आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. वाय कट्टा मुंबईकर पाहत आहेत मॅचचा आनंद. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हर्सला विशाल आहेत, तिकडे रन सिंगल मिळेल. सुरुवात तर चांगली केली आहे अधिरा सत्यविनायक कामोठे संघाने मात्र एक जबरदस्त कामगिरी करताना सुरुवात केली आहे. स्ट्राईक एंडला ऋत्विक जाधव. याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे क्रीडा स्पर्धेमध्ये. बॉलिंगसाठी अक्षय गुरव, दिवा एक्सप्रेस. मेगा फिनाले आपण पाहतो. हे मॅच संपूर्ण विविध भागात चालू आहे. मॅच युट्यूबला देखील कोणी टीव्हीवर लावलंय, कोणी मोबाईलवर लावलंय. वाय कट्टा बघायचा आहे. या बॉलवर बीट केला गेलाय. संकेत बघत नाही. जबरदस्त बॉल केला गेला. बॅटर आउट. ऋतिकची खेळी संपुष्टामध्ये येते. नवीन बॅटर वरळीचे जयेश नाईक येतात मैदानाच्या आतमध्ये. याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. 1-2-4 सर्कल बाउंड्री. जबरदस्त खेळाडू बॅटिंग करत असताना जयेश नाईक मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करावी लागेल जयेश नाईकला. 3ऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 55-60 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जावे लागेल. आकाश गुरव 8 बॉलमध्ये 16 धावांवरती खेळतायत. बल्ली. मुंबई पासून रत्नागिरी, मालवण ह्या परिसरात देखील आकाश गुरवची चर्चा आपण पाहिली गेली आहे. जिकडे जिकडे अंडरआर्म क्रिकेट चालतं तिकडे देखील खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहिला गेला. परंतु अक्षय गुरव अजून एक वेगवान गोलंदाज अक्षय गुरव दिव्याचा, ह्याची देखील चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली गेली आहे. फायनल खेळताना बेस्ट ऑसेस वेस्ट पाहायला मिळणार. स्ट्राईक एंडला जयेश नाईक. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त टायमिंग केलं गेलं जयेश नाईकने. सिंगल रन मिळेल. (22) 22 रन झालेत. 1 विकेट गेली आहे. या बॉलवर खोलवर डब्याचा बॉल आणि तिकडे मिसफिल्ड. आकाश गुरव बल्ली. काय बल्लीनी स्माइल केली. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के देता है.
9 चेंडू 20 धावांवर खेळतायत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल 27 रनवरती 1 विकेट गेली आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा. बल्ली या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, फेकी करतील, 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? सनी तिकडे होते, 1 रन सिंगल मिळेल. बॉडी बॅलन्स चांगलं केले सनीने. मला वाटलं तिकडे पण चौकार जातोय की काय. सहकार नगर वडाळा मुंबई 31. संपूर्ण मुंबईकरांचं स्वागत आहे. 28 रनवरती 1 विकेट गेली आहे. मेगा फिनाले आपण पाहत आहोत. खुल्या गटातील 32 संघांमधून हे 2 संघ फायनल मध्ये दाखल झाले. श्री 11 दिवा डोंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोटे. मंगेश नारकर मित्र मंडळ वाय कट्टा. 15व पर्व कोण जिंकेल? स्ट्राईक एंडला बॅटर जयेश नाईक आहेत. स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंडला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे बसेल तिकडे आमचे प्रेक्षक वर्ग बसून मॅचचा आनंद घेतात. जिकडे जागा मिळेल तिकडे आमच्या महिला भगिनी देखील मॅचच्या फायनल मॅचचा आनंद घेतात. आणि सर्व उदय चव्हाण तिकडे आहे. सर्व अगदी या LED स्क्रीनवर आपण पाहू शकतो आमचं मुख्य व्यासपीठ. आज महिला भगिनी देखील उपस्थित राहिले गेले आहेत. मेगा फिनाले टायटल जिंकणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ओमकार पाटणे येतात. स्ट्राईक एंडला आकाश गुरव. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे बेस्ट वॉसेस बेस्ट. एका साईडला डोंबिवलीचा खेळाडू, एका साईडला गोवंडीचा. स्ट्राईक एंडला आकाश गुरव. बल्ली या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे पिचिंग केली गेली. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. फायनल चालू व्हायच्या अगोदरच फटाके चालू आहेत आपले. या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत. फिल्डर तिकडे होते विक्रांत. बॉल अडवला गेलाय. जबरदस्त मॅच आहे. मॅच मध्ये कमबॅक करेल का टीम श्री 11 दिवा डोंबिवली? या बॉल देखील कव्हरला पुन्हा एकदा बॉल गॅप मध्ये मात्र खेळायचा प्रयत्न करत होते. कव्हर शोधायचा प्रयत्न करत होते. पुन्हा एकदा डॉट बॉल. गुड बॉलिंग विक्रांत. विक्रांतने सुरुवातीला एक पहिल्या मॅच मध्ये मला असं वाटतं मिसफील्ड झाली होती, पण त्यानंतर विक्रांतने स्वतःला इकडे डेव्हलप केलं. खूप महत्वाची मॅच आहे. त्याला माहिती आहे महत्वाची टुर्नामेंट आहे. इकडे खेळावं लागेल. स्वप्नील पण तिकडे सेल्फी घेतात आमचे मित्र जे स्कोरर. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे आणि बरोबर स्वप्नील वारांकडे बॉल त्यांनी ट्रॅव्हल केला. विशाल जाधव तिकडे होते. धावफलक पाहिलं तर 1ने पुढे जाईल. 30 धावा झाले धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचा वाय कट्टा मंगेश नारकर मित्र मंडळ सहकार नगर वडाळा मुंबई 31. आपली मुंबई सर्वांची मुंबई. आय लव्ह मुंबई. या बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लेग बाईटच्या रूपामध्ये रन नाहीये तिकडे. बॅटिनेच रन्स करायचे आहेत. 2.5 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देण्यात येणारी टीव्ही कोणाला मिळणार आहे? 56 संघ खेळताना पाहिले गेले. म्हणजे जवळपास 600 खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळाले. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे. स्ट्राईक एंडला जयेश नाईक. या बॉलवर हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये ट्रॅव्हल करत असताना जयेशला माहिती आहे की आकाश जर शेवटच्या ओव्हरपर्यंत जरी टिकला तरी आपण दोघं मॅच घेऊन जाऊ शकतो. आजचा दिवस आकाशची बॅटिंग पाहण्यासारखी म्हणजे थोडी डाऊन होती, बट फायनल मध्ये जो स्टार्ट दिले त्याने 13 चेंडू 22 धावांवर खेळतात आकाश गुरव. बल्ली 1 टू गो. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, पण जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली तिकडे. जबरदस्त ओव्हर टाकत असताना 2 ओव्हर मध्ये 7 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली ओमकार पाटणे. बाळा एक मिसफील्ड झाली, पण ते कव्हर केले त्यांनी बॉलिंग करत असताना.
4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर संमत झालाय. 32 रन झाले. धाव फलकार उर्वरित 2 ओव्हरमध्ये एक 18-20 रन्स करण्याचा प्रयत्न करावा लागतील. 50 पर्यंत रन्स गेले पाहिजेत. वाई चषक, वाई कट्टा, विविध भागातून विविध तालुक्यातून खेळाडू खेळताना पाहिले गेले. उरण, पालघर, रत्नागिरी. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अक्षय गुरवला आमंत्रित केलं गेलंय. 6 ओव्हरची मॅच आहे. 32 रन वरती. आणि संकेत भगतनी पण स्माइल केली, आकाश गुरवनी पण स्माइल केली की आकाशने हसत हसत सांगितलं की पॉवर प्ले घेतो आम्ही दादा. बघा क्रिकेट तुम्ही आयुष्यामध्ये किती चांगलं खेळा बट मित्र खूप महत्वाचे आहेत. मी नेहमी बोलतो की ह्या क्रिकेटने खूप सारे मित्र दिले. जिंकणं हरणं होत असतं बट ते साईडला ठेवून मैत्री आपली खूप महत्वाची आहे. बॉलिंगसाठी अक्षय गुरव येतात स्ट्राईक एंडला. आकाश गुरव, 2 गुरव आमने सामने. पहिल्याच बॉल वरती आकाश गुरवचा धमाका. बॉल जाईल सीमारेषेच्या पार, येईल चौकार. क्लायमॅक्स अभी बाकी आहे. करण डेकोरेटर आमचे भाई, आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. भाई आपण कुठेही असाल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. काय टायमिंग केलं गेलंय. बल्ली 15 चेंडूंमध्ये 27 धावांवर खेळतोय आकाश गुरव. आलेल्या सर्व पाहुण्यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मेगा फिनाले आपण पाहत आहोत. 36. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत पण तिकडे फिल्डर आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. ऋषीने एक सोडलेला पण एक पकडला. महत्वाची मॅच आहे. जिंकायचंय, खेळायचंय, फायनल जिंकायचंय, टायटल जिंकायचंय. मेगा फिनाले पाहत आहोत. पुन्हा एकदा अक्षय गुरव या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. गॅप मध्ये फिल्डर आहेत तिकडे. विक्रांत तिकडे होते. 1 रन मिळेल. एक चौकार आला परंतु त्यानंतर 2 सिंगल आले आहेत. एक सिंगल आला, एक डॉट बॉल आलाय. 37 रन झाले धाव फलकावरती. आणि तब्बल वाय कट्टा ह्या वर्षी 6 लाख जणांनी बघितला गेलाय. वाय कट्टा आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व प्रेक्षकांना विनंती करेल. मेहनत आहे त्याच्या मागे आणि सर्वांचं जे मनापासून काम आहे. मंगेश नारकर मित्र मंडळ. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. जयेश नाईक तिकडे सिंगल करत असताना पाहिले गेले आहेत. 1 रन तिकडे मिळेल. आज सर्व आमचे ऑफिशियल पंच अजित निकम सर, त्यानंतर आमचे के कल्पेश आणि त्यानंतर आमचे कुणालजी एदरे सर, उदय चव्हाण सर, त्यानंतर तुषार शिंदे सर, शैलेश बुरसे सर, आमचे कल्पेश ठाकूर, सर्वांचं म्हणजे अंपायरिंग टीम खूप आमची इम्पॉर्टंट आहे. आमची स्कोरिंग टीम स्वीडन सर, आमचे विवेक सर, आमची स्कोरिंग टीम स्वप्नील सर, कार्तिक सर, सर्वांची मेहनत आहे. अंपायर डॉट बॉल असणार आहे. 1 to go. पुन्हा एकदा अक्षय गुरव स्ट्राईक केला. जयेश नाईक या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॉलिंग करत असताना अक्षय गुरवची एक इकॉनॉमी बॉलिंग आली. पॉवर प्ले मध्ये रन्स होणार सगळ्यांना वाटलं की रन्स येईल परंतु पहिल्या बॉल बाउंड्री येऊन सुद्धा अनुभव काय असतो तो अक्षय गुरवने दाखवला. कॉन्फिडन्स त्याने अपच ठेवला की भले त्याच्याकडे पण बॅट आहे, बाउंड्री येऊ दे, मी बॉलिंग करणार. फक्त आणि फक्त 6 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली गेली. गुड बॉलिंग अक्षय गुरव. महत्वाची ओव्हर होती. मग शिवडी विधानसभेचे आपण पाहिलं तर उपसमन्वयक शिवसेना नक्कीच माननीय श्री सुशांतजी साळुंके साहेब, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. साईबाबांचं गाणं लावलं. तिथून साई पालख्या आवर्जून चालत असतात. साई लीला, साई इच्छा, साई सेवक.
महेश शिंदे येतात बॉलिंगसाठी. नॉन स्ट्राईक एंडला मात्र फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. 22 लेग बाईज नाहीयेत. रन्स किती होतील, कितीचा टार्गेट केला जाईल. आकाश गुराव बल्ली. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे. संकेत भगत आणि कंपनी फाईट करेल का श्री 11 दिवा डोंबिवली. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. समोरून बॉल कट करत असताना महेश शिंदेचा एक जबरदस्त बॉल. जबरदस्त पिचिंग करत असताना पाहिले गेले महेश शिंदे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर जबरदस्त कॅच ऑफ द टुर्नामेंट. दळला गेला पण तिकडे होते मयुरेश म्हात्रे. काय म्हात्रेंनी कॅच पकडली, कॅच नाही पकडली तर ही मॅच पकडली आहे. कॅच ऑफ द मॅच मयुरेश म्हात्रे. जबरदस्त कॅच पकडत असताना मयुरेश म्हात्रे. रिप्ले पण आपण पाहू शकतो. समोर खेळले गेले, बॉलरला बॉल आदळला आणि त्यानंतर मयुरेश म्हात्रेंनी अगदी जॉन्टी रोडची आठवण करून दिली गेली. अगदी एका हातामध्ये कॅच पकडत असताना आतमध्ये कोणी येणार नाही. मी मगाशी अनाउन्समेंट केलं होतं की कुणी मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्स आपण आपल्या टीम्सला सांगा की कुणी आतमध्ये येऊ नका. संकेत आणि आकाश दोन्ही कॅप्टन्स आपले कुणीही पाठीराख्या आतमध्ये येणार नाही याची नोंद घ्या, नाहीतर पेनल्टी दिली जाईल प्लीज. मयुरेशने एक जबरदस्त कॅच पकडली गेली. मयुरेश म्हात्रे तिकडे होते परंतु आकाश गुराव जबरदस्त बॅटिंग करत असताना 18 बॉल मध्ये 28 धावांची एक धुवाधार इनिंग आकाश गुराव. वेल पेड आकाश. बल्ली. स्ट्राईक केलं नवीन बॅटर निखिल पाटील येत आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर तिकडे वाईट बॉल. 40 धावा झाले धावफलकावर. चौकाराच्या शोधामध्ये असणार आहे टीम. निखिल पाटील. या बॉलवर पाटीलला देखील समोरून बॉल कट केला गेलाय. महेश शिंदेचा एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग महेश शिंदे. फायटिंग टार्गेट पर्यंत पोहोचेल का श्री 11 दिवा डोंबिवली जिंकेल की आदित्य सत्यविनायक कामोटे. मेगा फायनलची मॅच. यावर्षी स्टंप माईक पण आपण पाहिला गेला. स्टेप आउट करेल आणि स्टेप आउटच केलंय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. यही चौकार. धावा झाले धावफलकावरती. पहिल्या इनिंगचे शेवटचे काही बॉल बाकी आहेत. आदित्य सत्यविनायक कामोडे जिंकेल की त्यांच्या विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवली. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळालं. 2.5 लाखाचा मानकरी कोण ठरेल? वाय कट्टा. विविध तालुक्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. मंगेश नारकर मित्र मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन आणि फायनल प्रमाणे रंगली पाहिजे. त्यासाठी मात्र सर्व प्रेक्षक वर्ग मागील 5 दिवस सहकार नगरच्या सर्व नागरिकांनी आम्हाला पण सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचं पण अगदी मनापासून आभार आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रीच्या बाहेर वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते धावफलक पुढे जाईल. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर मॅच फसताना पाहायला मिळेल का? या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेलेत खेळाडू आहेत तिकडे. आणि स्ट्राईक एंडला जयेश नाईकला मला असं वाटतं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणि शेवटी विकेट मात्र संकेत मिळवली गेले. जयेश नाईकला बाहेर जावं लागेल. मोठ्या फटक्याच्या शोधाचा प्रयत्न करावा लागेल. 50 पर्यंत रन्स टार्गेट देणं गरजेचं होतं. मात्र ही मॅच देखील तशीच रंगताना पाहायला मिळेल. दुसरा डाव देखील मॅच तेवढाच रंगेल. फायनल आहे. युट्यूबवर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत.
भव्य दिव्य असं आयोजन मंगेश नारकर मित्रमंडळ सहकार नगर वडाळा मुंबई. बॅटिंगसाठी धीरज येत आहेत नवीन बॅटर. बॉलिंगसाठी महेश स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर धीरज. मेगा फिनाले आपण पाहतोय वाय कट्ट्याची. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट विविध तालुक्यात विविध जिल्ह्यात विविध प्रकारे खेळलं जातं. कुठे चक्री पद्धतीची बॉलिंग आहे, कुठे अंबरनाथ स्टाईलची एक वेगळी बॉलिंग आहे, कुठे टिचकी, कुठे लकवा, कुठे साईडम, कुठे प्लॅस्टिक बॉल, कुठे टेनेक्स बॉल, कुठे रबर बॉल. 1 to go. शेवटच्या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला ऑफ स्टिकच्या बाहेर तिकडे. व्हाईट बॉल. मोये मोये. निखिल पाटील स्माइल करतोय. हा या ग्राउंड वरती दत्ताजींचे देखील मोठा कार्यक्रम केला जातो. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर महेश शिंदे स्ट्राईक एंडला. 47. हा भगत साहेब काय झालं? संकेत भगत याही क्रिकेटरची एक वेगळी अदा आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर महेश शिंदे स्ट्राईक एंडला धीरज. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. बॉल जाईल सीमा रेषा पार. 52 धावांचं टार्गेट आहे. वर होता जबरदस्त कव्हरला ड्राईव्ह करत असताना धावफलक 4 ने पुढे जाईल. जबरदस्त टायमिंग करतात धीरजचा. एक अगदी सेलिब्रेशन पण पाहिलं गेलं. धावफलक 4 ने पुढे जाईल. 52 धावांची टार्गेट मॅचला जिंकण्याकरिता. देखील इकडे आलात आणि आपला एक विशेष सन्मान इकडे केला जातोय आमचे संदीपभाई कवळे यांच्या हातातून. माननीय श्री सुशांतजी साळुंके साहेबांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय. वेळात वेळ काढून साळुंके साहेब आपण इकडे दाखल झाला त्याबद्दल आपला अगदी मनापासून आभार आहे. धन्यवाद. संदीपभाई कवळे यांच्या हातातून मात्र साळुंके साहेबांचा एक विशेष सन्मान. धन्यवाद सुशांतजी साळुंके साहेब बाबा आवर्जून इकडे उपस्थित राहिला गेलात. थँक्यू सो मच सुशांत साळुंके साहेब आपला देखील अगदी मनापासून आभार आहे. करण भाई डेकोरेटर्स भाई आपण व्यासपीठावरती यायचं भाई. बावन्न धावांचं टार्गेट आहे. बस हॅलो. चला 52 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र आता सेट केलं गेलं आहे. दुसऱ्या बाजूने मात्र श्री 11 दिवा डोंबिवली आता मात्र कसा पाठलाग करेल या 52 धावांचं हे आपल्याला पाहण्यासाठी मात्र मैदानाकडे जावं लागेल. पहिल्या डावासाठी मात्र सागर नक्कीच खूप चांगलं या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन आकाश गुरव बल्लीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं गेलं. हायलाइट्समध्ये आपण बघताय कुठे कुठे चुका झाल्या त्या ठिकाणी श्री 11 दिवा डोंबिवली संघाच्या. सुरुवातीला मात्र धावसंख्या थोडीशी आटोक्यामध्ये होती, कंट्रोलमध्ये होती, पण शेवटला मात्र त्या ठिकाणी जो स्लॉग ओव्हरचा खेळ आहे त्यामध्ये खूप साऱ्या धावा तिकडे आपल्याला आलेल्या बघायला मिळाल्या. तर मात्र जाऊया मैदानाच्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये आता रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. आलेल्या तमाम मान्यवरांचं, सर्व क्रिकेटप्रेमी, क्रिकेट रसिक, माईबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा, आपल्या सर्वांची हक्काची, मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा जी गेले 15 वर्ष निरंतर या ठिकाणी आयोजित केली जाते. खऱ्या अर्थाने शिवसेनेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल आणि लोकप्रिय असे
नगरसेवक युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सन्माननीय अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय कट्टा वाय चषक 2025 आपण बघत आहात. अंतिम दिवस, अंतिम सामना, खुला गट आणि त्यामध्ये एका बाजूला अधिराज सत्यविनायक कामोठे आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर श्री 11 दिवा डोंबिवली. एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे. 52 धावांचा पाठलाग आता मात्र करावा लागणार आहे श्री 11 दिवा डोंबिवली टीमला. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. ओमकार आणि महेश मैदानावर सलामीवीर जोडी. दोन्ही खेळाडूंच्या अंगावरती मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा टी शर्ट आपल्याला बघायला मिळतोय. पाठीमागे आकाश गुरव, त्याच्याही अंगावरती प्लेअर ऑफ द मॅचची कोलिको एंटरप्राइजेसची टी शर्ट आहे. तिकडे मात्र आपण पॉईंटमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याच वडाळ्याचा खेळाडू ऋतिक जाधव तिकडे आपल्याला बघायला मिळेल. आणि बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन मात्र बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय धीरज. सो हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. पहिला बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने सुरुवात, 52 धावांच्या पाठलागाला. यावेळेला पंचांकडे पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा इकडे येताना आपल्याला बघायला मिळतोय. सलगचे 2 एक्स्ट्रा रन्स तिकडे मात्र येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाज धीरजच्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी मात्र हे एक्स्ट्रा रन्स जे आहे ते तुम्हाला आटोक्यामध्ये ठेवावे लागतील, कंट्रोलमध्ये ठेवावे लागतील. जर असे एक्स्ट्रा रन्स तुम्ही खर्च करत राहिलात तर मला वाटतं हे 52 धावांचं ही लक्ष श्री 11 दिवा डोंबिवलीसाठी मोठं नसेल. सध्या मात्र आपण एक मोठी मॅच बघताय. प्रेक्षकांची मात्र हजारोंच्या संख्येनं झालेली गर्दी हे आज सांगून जाते की स्पर्धा यशस्वी झाली आहे. त्यामुळे मित्रांनो, आयोजकांनी केलेले आयोजन आवडलं असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या आमच्या मंगेश नारकर मित्रमंडळासाठी व्हायला हरकत नाहीये. डाऊन द लेग साइड आमच्या या सर्व संदीप कवळे आणि मंगेश नारकर मित्रपरिवाराचं आम्ही खूप खूप कौतुक करतोय. एक यशस्वी आयोजन या 15व्या पर्वामध्ये आपण पार पाडताय. सगळ्यांनी मात्र जबाबदारी आपापली घेतली होती आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. यावेळेला सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण मात्र यावेळेला बघायला मिळत आहे. सागर, जसं तू म्हटलंस की 51 धावा म्हणजे 50+ स्कोर, कुठेतरी एक चांगली फाईट बघायला मिळू शकेल, तर तेच बघायला मिळतंय. यावेळेला सुद्धा टप्पा पडल्यानंतर बॉल बराच खाली राहिला. धीरजही इतक्या सहजासहजी मात्र मोठे फटके खेळण्याची संधी देणार नाही आहेत फलंदाजांना. एका बाजूला ओमकार आहे, एका बाजूला महेश आहे. मला वाटतं सर्वच्या सर्व रन एक्स्ट्रामुळेच आले आहेत. बॅटने मात्र एकही रन करू दिलेली नाहीये फलंदाजांना. पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग साइड, पुन्हा एकदा मात्र वाईड बॉल. इथे धीरजला एक लक्षात घ्यावं लागेल की जर बॅटरला बॅटने रन करता येत नाहीये तर आपण एक्स्ट्रा रन का द्यायचे. ओमकार आहे स्ट्राईकवर. पुन्हा एकदा मात्र यावेळेला डाऊन द लेग साइड जातोय हा बॉल. बघूया पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आलाय. आतापर्यंत 5 एक्स्ट्रा खर्च केलेत. डिस्काउंट ऑफर चालू आहे. मला वाटतं आज डीमार्टच्या बाहेर मात्र हे 2 फलंदाज उभे आहेत, आतमध्ये गेले आहेत आणि तिथून मात्र सुरुवात झाली. डिस्काउंट ऑफर चालू आहेत. प्रत्येक काउंटरवर जात आहेत, काही ना काही डिस्काउंट आहे, एक्स्ट्रा मिळत आहेत. तिकडे मात्र श्री 11 दिवा डोंबिवली टीमला एका बाजूला हार्बर लाईन आहे, एका बाजूला सेंट्रल लाईन आहे. आज ही ट्रॉफी दादरवरून हार्बर लाईनला कुर्ल्यावरून चेंज करून जाणार आहे की सरळ मग दिवा डोंबिवलीच्या दिशेला जाणार आहे. यावेळेला गॅपमध्ये फटका खेळला गेलाय. बऱ्याच वेळापासून ज्याची वाट पाहिली जात होती तो हा खणखणीत चौकार यावेळेला ओमकारच्या बॅटमधून आलेला आपल्याला बघायला मिळतोय. वरून हार्बर लाईनची ट्रेन पकडून कामोठ्याला जाणार आहे की दादरवरून मात्र सेंट्रल लाईनची ट्रेन पकडून दिवा डोंबिवलीला जाणार आहे. 9 रन धावफलकावरती आहेत. चौथा चेंडू धीरज. यावेळेला सुद्धा टॅप करायचा, टपली मारायचा प्रयत्न तिकडे केला गेला परंतु रन मिळणार नाहीयेत. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मात्र ऋतिक जाधव आपल्याच वडाळ्याचा खेळाडू या ठिकाणी आपल्याला जबरदस्त कामगिरी करताना दिसलाय.
2 बॉलचा खेळ शिल्लक असल्याचा इशारा. आणखीन एक जबरदस्त चेंडू या वेळेला बघायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू तिकडे हाताळला गेलाय तो धीरजच्या माध्यमातून. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. मेगा फायनल कशी असावी तर ही अशी असावी. दोन्ही टीम मात्र जबरदस्त फाईट करतात एकमेकांच्या विरोधात. कधी डॉट बॉल येतोय, कधी वाईट बॉल येतोय, कधी चौकार येतोय. सर्व काही पाहायला मिळालंय मागील 5 दिवसामध्ये. 1 to go. शेवटचा बॉल या ओव्हरचा, पहिलं षटक. आणि शेवटच्या बॉलवरती मात्र टपली लगावली आणि बॉल जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार. या खऱ्या अर्थाने आयोजक म्हणून संदीपजी कवळे यांना आपण बघताय. त्याचबरोबर व्यासपीठावरती एक मोठी मान्यवरांची मांदियाळी आज उपस्थित आहे. स्वतः अमयभाई या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर कोमलताई या ठिकाणी उपस्थित आहे. अमर नारकर मित्र या ठिकाणी, मंगेश नारकर मित्रमंडळाचे सर्व सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज बरेच मान्यवर सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेली आहेत. 13 धावा स्कोरबोर्डवरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. सागर, पहिल्या ओव्हरमध्ये 13 आले आहेत, 52 बनवायचे आहेत. जर अशाच सरासरीनं बॅटिंग होत राहील तर मला वाटतं 4 ओव्हरमध्येच हा टार्गेट चेस होऊ शकेल. पहिला बॉल मनगटी फटका. तिकडे मात्र 2 खेळाडू आहेत. बॉलला ढकललं जाते आतमध्ये. बॅकअपसाठी आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडला. आणि काय जबरदस्त चपळता या ठिकाणी या 2 फलंदाजांमध्ये. क्वालिटी क्रिकेट आपण बघितलंय. क्वालिटी फिल्डिंग पाहिली आहे, क्वालिटी बॉलिंग पाहिली आहे, क्वालिटी बॅटिंग पाहिली आहे आणि क्वालिटी आयोजन पाहिलंय. ते म्हणजे वाय चषक 2025 सीझन 15चं सर्व काही क्वालिटी आहे. काय ती स्पर्धा, काय ती बॅटिंग, काय ती बॉलिंग, काय ते आयोजन, सगळं कसं एकदम ओके आहे. ऑल इज वेल. सगळं एकदम ऑल इज वेल आहे. ओ हो, जबरदस्त बॉल या वेळेला हाताळला गेलाय. तुम्हा सर्वांचा आवडता वाय कट्टा, वाय चषक. टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर जास्त वळण बॉलला नाही मिळालं. सरळ बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेला. निर्धाव चेंडूने सांगता होते आकाश गुरव. बल्ली का बल्ला आज बोला है, लेकिन गेंदबाजी में भी जबरदस्त प्रदर्शन यहां पर दिखाते हुए बल्ली अपनी टीम के लिए. 15 धावा धावफलकावर बिनगडी बाद. या वेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड खेळायचा प्रयत्न. फिल्डिंगही जबरदस्त आहे, परंतु क्विक रनिंग बिटवीन द विकेट. ऋतिक जाधव सुद्धा त्या ठिकाणी मात्र जबरदस्त ट्राय केली, प्रयत्न केला, पण तो वाया गेला. 1 रन कंप्लीट. पण एफर्ट्सला मात्र नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. या एफर्ट्ससाठी आपलं सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण केलं होतं हा बॉल अडवण्यासाठी. जवळपास 3 रन त्याने अडवले आपल्या टीमसाठी. आज आपलं 100 नव्हे तर 200% या दोन्ही टीमला द्यायचं आहे. कारण हा मानाचा वाय चषक कोण जिंकणार हा अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 2.5 लाखांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबत ही मानाची वाय चषक ट्रॉफी. बत्तीस संघ, 1 विजेता. या वेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाही बघायला मिळालं. 1च रन घेण्याची संधी मिळते आहे. ओमकार आणि ओमकार सोबत महेश मैदानाच्या आतमध्ये चांगला पाठलाग करतायत. धावफलकावर बिनगडी बाद 17. तीस संघांना मात्र मागे टाकलंय आणि हे 2 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचले आहेत. ट्रॉफी फक्त विजेत्याला असेल, सोबत मात्र 2.5 लाखांचा रोख रकमेचा पुरस्कार. उपविजेत्याला 1.5 लाख रुपये रोख रक्कम, पण ट्रॉफी मिळणार नाही. ट्रॉफी हवी असेल तर विजेता व्हावं लागेल. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय की तुम्हाला जर या ट्रॉफी सोबत फोटो काढायचा असेल तर विजेता व्हावं लागेल.
यावेळेला स्टेप आउट होऊन खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरला. जित मात्र त्या ठिकाणी एक चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एक छोटीशी चुकी तुम्हाला या मॅच मध्ये, जवळपास एक छोटीशी जी चुकी आहे ना ती 1 लाखाची असणार आहे. कारण त्या एका छोट्या चुकीमुळे तुम्ही विजेता किंवा उपविजेता हे आपलं नशीब तुम्ही ठरवू शकता. जिंकलात तर 2.5 लाख आणि पराभूत ठरलात तर 1.5 लाख. एक मोठी अमाऊंट आहे 1 लाख रुपये आणि सोबत मानाची ट्रॉफी सुद्धा. ते दोन्ही तुम्ही गमावू शकाल. यावेळेला शेवटचा बॉल शिल्लक होता समोरच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी घणाघाती प्रहार आणि चेंडू सीमा पार. रन मिळतील 4. चौकार. बरोबर गाणं लावलंय. जर झटपट खेळलात मॅच जिंकला तर लक्ष्मी अंदर होणार आहे. 2.5 लाख आणि 1.5 लाख कोणाला मिळणार? अंतिम विजेता कोण होणार? 24 बॉल 29चं इक्वेशन मेगा स्क्रीन वरती आपण बघताय. आज 4K स्क्रीन उपलब्ध करून दिली आहे आम्हाला. त्याबद्दल आमच्या स्क्रीन ऑपरेटरचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. अतिशय क्रिस्टल क्लिअर पद्धतीने मात्र हे कंपॅरिझन बघताय. पहिल्या इनिंग मध्ये मात्र त्या ठिकाणी अधिरा सत्यविनायक कामोठे बिनगडीबाद 21 वर होती आणि श्री 11 दिवा डोंबिवली आता बिनगडीबाद 23 वर आहे. म्हणजे सध्या तरी मात्र 2 रनने पुढे आहे आणि फ्रंट फुट वर आहे श्री 11 दिवा डोंबिवली. प्रेक्षक आणि प्रेक्षकांनी भरलेले हे खचाखच मैदान सहकार नगर वडाळा. पुढचा बॉल नवीन ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. राहुलच्या हातामध्ये ओव्हर सोपवली गेली आहे. धावा मात्र कुठेतरी कंट्रोल मध्ये आणायचे आहेत. कुठेतरी मात्र धावफलकावर आळा घालायचा आहे. फलंदाजांना कुठेतरी लगाम लावायची हा प्रयत्न आहे. राहुल आले आहेत आणि पहिल्या बॉलवरती सिंगल महेशने घेतली आहे. एक चांगला स्कोर पहिल्या 2 ओव्हर दरम्यान. 2.1 चेंडू नंतर 24 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. अगदी चेहऱ्यावरती कोणताही हावभाव नाही आहे. शांत आणि संयमी खेळ करण्याचा प्रयत्न करतायत ओमकार आणि महेश. 8 मध्ये 13 वर ओमकार आणि 5 मध्ये 5 मध्ये बनवले त्या महेशने. तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर श्री 11 दिवा डोंबिवली. पहिल्याच वर्षी या ठिकाणी मात्र मेगा फायनल त्यांनी गाठली आहे. फायनल पर्यंत पोहोचले आहेत. जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. सुंदर फटका तिकडे खेळला गेलाय परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. एकच सिंगल तिकडे पुन्हा एकदा घेतली जाऊ शकते. घाबरायचं नाही. रन बनवत राहायचे. आणि ते पण कसे तर झटपट पटापट. काय माहोल आहे आज सहकार नगरचा. इथे मात्र हजारोंची गर्दी. बाजूला हळद चालू आहे. खाऊ गल्लीमध्ये पण आमचे प्रेक्षक तिकडे आनंद घेत आहेत. मान्यवरांची मोठी मांदियाळी आहे. प्रगल्भ असं व्यासपीठ आहे. प्रोलिंक वरती सुद्धा ही स्पर्धा बरेच प्रेक्षक बघतायत. चार 4,000 प्रेक्षक मात्र ही स्पर्धा आता पण प्रोलिंग स्पोर्ट्स वरती लाईव्ह पाहतायत. ज्यांना या ठिकाणी येऊन मॅच बघणं शक्य नाहीये.
रविवारचा दिवस आहे, कोणी आपल्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करतोय, पण घरात बसल्या बसल्या फॅमिली टाइम स्पेंड करत टीव्हीवर मात्र सिरियल, टीव्ही आणि पिक्चर न बघता या ठिकाणी वाय कट्टा. रोज एखादी रविवारच्या संध्याकाळी मात्र वेब सिरीज लावतो, पण आज वाय कट्टा लावला असेल प्रत्येकाने आपल्या स्मार्ट टीव्ही वरती. सव्वीस धावा, 2 बॉलचा खेळ बाकी राहिला आहे. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. ही चांगली ओव्हर आली. आतापर्यंत फक्त 3च रन खर्च केल्यात आणि याचसाठी मात्र राहुलला पाचारण केलं गेलं होतं बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत तरी कंट्रोलमध्ये आहे धावसंख्या. धावांचा आलेख मात्र कमी करण्यासाठी या ठिकाणी राहुलला बोलवलं, पण हा वाईट बॉलचा इशारा असेल. पहिली एक्स्ट्रा रन या ओव्हरमधून आलेली आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या आता मात्र सध्या झाली आहे बिनगडी बाद 27 धावा. टॅप केलाय, टपली मारली आहे, गॅप मध्ये जातोय का, ढकललाय आत बॉल. सिंगल आली आहे आणि सिंगल सोबत मात्र धावफलकाचा आलेख बदलतोय. धावसंख्येचा आकडा मात्र आता जाऊन पोहोचतोय तो 28 वर. चांगली मॅच रंगली आहे सागर. ज्या पद्धतीने हा सामना रंगतोय या वेळेला मात्र अजूनही तुम्हाला सांगता येणार नाही की मॅच मध्ये विजेता कोण ठरेल. एक दर्जेदार असं क्रिकेट आपण अनुभवल्या गेल्या 5 दिवसांमध्ये. अगदी 10 तारखेपासून स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज 14 डिसेंबर 2025 रविवारची रात्र एक आनंद देणारी रात्र आहे. क्रिकेट चाहत्यांना थंडक पोहोचवणारी रात्र आहे. त्यावेळेला स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. डीप मला प्रोटेक्शन आहे. आणखीन एका सिंगलची भर पडेल स्कोरबोर्ड वरती आणि ओव्हरची होईल समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 29 धावा. पुन्हा एकदा मात्र मला वाटतं कंपॅरिझन बघितलं पाहिजे, कारण पहिल्या डावात काय घडलं होतं पहिल्या 3 ओव्हर दरम्यान हेही जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा सध्या तरी मात्र अजूनही श्री 11 संघ हा फ्रंट फुटवर आहे सागर. 28 वर 1 विकेट गमावली होती आणि इथे श्री 11 दिवा डोंबिवलीने मात्र विकेट न गमावता 29 धावा म्हणजे 1 धाव पहिल्या इनिंग पेक्षा अधिक बनवली आहे. काय वाटतंय पुढच्या 3 ओव्हर मध्ये काय बघायला मिळू शकतं, काय अपेक्षित करतोय? नक्कीच जबरदस्त मॅच आहे. पुढच्या 3 ओव्हर खूप महत्वाच्या. ती प्रेक्षकांची गर्दी म्हणजे कोणी तासांवरती उभं राहून मॅचचा आनंद घेत आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहे. सर्वांचा अगदी मनापासून आभार. वाय कट्टा, सहकार नगर, मुंबई, वडाळा, मंगेश नारकर मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा, भव्य दिव्य असं आयोजन, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, खेळाडू डगआउट देखील पाहतो आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आहेत. हे डोंबिवलीचे काही खेळाडू आहेत. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध एका साईडला चालू आहे. अधीरा सत्यविनायक कामोटे. काही विक्रोळीवरून काही खेळाडू आलेत, काही चेंबूरचे आहेत, काही भांडूपचे आहेत. विविध भागातून खेळाडू आज आली आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. वाय कट्टा आपण पाहत आहोत मित्रांनो. मंगेश नारकर मित्रमंडळ, मुंबई, आपली मुंबई, सर्वांची मुंबई. वाय कट्टा महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट मधली एक नामवंत क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. संपूर्ण मुंबईचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. मंगेश नारकर मित्रमंडळ बॉलिंगसाठी आकाश गुरव, बल्ली स्ट्राईक एंडला महेश शिंदे. पहिलाच बॉल वरती कडक बॉल जाईल सीमारेषे. महेश शिंदे ब्रँडेड फटका. जबरदस्त स्वीप खेळत असताना डोंबिवलीचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर महेश शिंदे. सागर मला वाटतं या ठिकाणी मात्र आता हा संपूर्ण सामना जो आहे तो फक्त आता आपल्याला एन्जॉय करायचा आहे. या ठिकाणी मात्र कोण जिंकेल कोण हलेल हे महत्वाचं नाहीये. तिकडे बघा चौकार मारला, तिकडे मात्र दिवा डोंबिवलीच्या डगआउट मध्ये नाचायला सुरुवात झाली. आपलं एक सेलिब्रेशन त्या ठिकाणी करून घ्यायचं. आजचा दिवस पूर्ण एन्जॉय करायचा. रिझल्ट काहीही लागू दे, क्रिकेट मात्र मनमुराद खेळायचं. परंतु मित्रांनो या पार्टनरशिपसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळतीये. फायनल जिंकायचंय, टायटल जिंकायचंय.
तब्बल युट्यूबला देखील 4,500 लोक युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं पण स्वागत आहे. कोणाला जमलं नाही येण्यासाठी, कोणी पहिल्या 2 दिवसामध्ये येऊन गेलं, बट वाय गटाची फायनल बघायची आहे. सहकार नगर वडाळा मुंबई. स्ट्राईक एंडला महेश शिंदे. महेश शिंदे स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी आकाश गुरव बल्ली. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हार्दिक तिकडे आहे, सिंगल रन मिळेल. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाईल का, यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. मंगेश नारकर मित्र मंडळ. वाय कट्टा 2015चा हे 2025चं 15वं पर्व आपण पाहत आहोत. ओमकार पाटणे 16 चेंडूने 18 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 16 बॉल 18. एक बेनिफिट आहे की त्याच्यामध्ये एक पॉवर प्लेची ओव्हर देखील असणार आहे, त्यावर देखील सर्वांना फायदा उचलावा लागेल. जबरदस्त बॉलिंग धीरजने पहिली ओव्हर केली, 13 रन्स आले. त्यानंतर आकाशमध्ये 10 रन्स. राहुल ठाकूरने थोडा स्कोर थांबवला होता. या बॉलवर पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आकाश गुराव काय बॉल वळवलाय, म्हणजे वडाळा स्टेशनवरून अशी जशी ट्रॅकवर ट्रेन चेंज करते तसा बॉल पाहू शकतो. लेग ब्रेक जबरदस्त. आणि राहुल ठाकूरने तो कलेक्ट सुद्धा केला चांगला. कोलिको एंटरप्राइजेस, सुधांशु स्पोर्ट्स, प्रो लिंक, आमचे करंट डेकोरेटर भाई, आमचे नेट देखील आम्हाला ज्यांनी प्रोव्हाइड केले आमचे फारुख भाई, त्यांचं देखील अगदी मनापासून आभार. या बॉल देखील आडव्या बॅटने पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. ओमकार पाटणेचा धमाका. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4 धावा. पाटणे एवढे मॅच मध्ये घुसले की त्यांना स्कोरच माहित नाही किती झालाय. 14 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. काय बॅटिंग केली गेली आहे, जबरदस्त बॅटिंग करत असताना, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. श्री 11 दिवा डोंबिवली, संकेत भगत आणि त्यांची एक चांगली संगमबांधणी या वर्षी देवा प्रतिष्ठानसारखी क्रीडा स्पर्धा नावावर केली आहे. तर वाय गटाची फायनल खेळतायत. दिवा डोंबिवली ईस्ट वेस्टला देखील खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट पाहायला मिळतं. तिकडून हे खेळाडू येत आहेत. 38 धावा झाले धाव फलकावर. 9 बॉल 12 महेश, 13 बॉल 19 ओमकार पाटणे. बाळा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, म्हणजे जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत. फायनल मॅच बघायची आहे, कोण जिंकेल. विकेटच्या शोधामध्ये असणार आहे अधिरा सत्यविनायक कामोटे. विकेट काढावे लागतील. या बॉल देखील पुन्हा एकदा कव्हरला खेळले गेलेत. हार्दिक तिकडे येत आहेत. सिंगल रन मिळेल. सागर जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते आहे श्री 11 दिवा डोंबिवलीच्या संघाच्या फलंदाजांची. ते म्हटलं जातं ना, तो एक पिक्चर आहे, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, हम मारते कम और घसीटते ज्यादा आहे. तसंच काहीच या ठिकाणी चालू आहे या दोन फलंदाजांकडून. जबरदस्त स्कोर 39 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. 39 धावा. यस, महेश शिंदे जबरदस्त बॅटिंग करतात. अनुभव या खेळाडूकडे थोडं कमी क्रिकेट खेळतो, पण दर्जेदार क्रिकेट खेळतो महेश शिंदे. या वर्षी बाईक पण त्यांनी मिळवली देवा प्रतिष्ठानची. मॅन ऑफ द टुर्नामेंट बाईक देखील त्याच्या नावावर आहे महेश शिंदे. 1 to go. बॉलिंग साठी पुढलं पाहिलं गेलं तर आकाश गुरव, स्ट्राईक एंडला महेश. मेगा फिनाले आपण पाहत आहोत. वाय कट्टा. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे धीरज. स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट लागले जरूर. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. निशाणाही डायरेक्ट लागला होता, परंतु बॉल डिफ्लेक्ट झाला. बॉल लागल्यानंतर स्टंपही त्या ठिकाणी डिसमेंटल झाले, परंतु दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. आणि जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. मित्रांनो, प्रेक्षकांना ही मॅच आवडली असेल तर जरा दोन्ही टीमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांचा गजर मात्र संध्याकाळच्या सत्रानंतर थोडासा कमी झालाय. जरा दोन्ही टीमसाठी आणि मेगा फायनलसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली मॅच रंगते सागर. प्रेक्षक आणि जिथे पाहावं तिथे प्रेक्षक आपल्याला फक्त बघायला मिळत आहेत. काय स्पर्धा आहे, काय आयोजन आहे. इथे पुरुष आहेत, इथे महिला आहेत, इथे लहान मुलं आहेत, इथे वयोवृद्ध आहेत, इथे सर्व आहेत. क्रिकेटचं वेळ कोणाला नाहीये. अबालवृद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मला वाटतं ज्या वेळेला क्रिकेट समजायला लागतं तेव्हापासूनच्या वयाच्या पासून 65-70 वर्षाची माणसं सुद्धा आज ही मॅच बघतायत, ही स्पर्धा पाहतायत. करंट डेकोरेटर्स, कोलिको एंटरप्राइजेस, प्रोलिंग स्पोर्ट्स
आमचे सुधांशू स्पोर्ट सर्वांचं खूप चांगलं सहकार्य, सर्वांचं धन्यवाद आहे ही स्पर्धा आयोजित करत असताना आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल. मंगेशबाईंचा फोटो आपण बघतोय. स्पर्धेचा हा बॅनर मंगेश नारकर मित्रमंडळ वाय चषक 2025 मेगा स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर आपल्याला वाय चषकचा लोगो पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे भाग्यविधाते आपल्या वडाळा विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, लोकप्रिय शिवसेना नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा, अर्थात तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता वाय कट्टा वाय चषक 2025. प्रो लिंक स्पोर्ट्स, चेंज युअर गेम टॅगलाईन आहे. सर्वांनी मात्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. धीरज चव्हाणला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं गेलंय. कल्याणचा एक चतुर खेळाडू धीरज अजूनही मॅच फिरू शकते. ह्या ग्राउंडवरती आम्ही अशा अनेक मॅचेस पाहिल्या गेल्यात. 18 बॉल 8, 18 बॉल 11, 18 बॉल 7च्या मॅचेस देखील फिरताना पाहिल्या गेल्यात. त्यामुळे हे ग्राउंडच वेगळं आहे. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 41 ची पार्टनरशिप, 12 बॉल 11 करायचे आहेत. मगाशी तर 6 बॉल 5च्या वेळेला सुपर ओव्हर झाली आणि सुपर ओव्हर मध्ये मात्र त्या ठिकाणी विजयीचा ठरला होता तो सत्यविनायक कामोटेचा संघ. बॉलिंगसाठी धीरज, स्ट्राईकला ओमकार पाटणे, बाळा. या बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका फसला गेला. येईल डॉट बॉल. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाईल का? पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल का? सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? गतवर्षीच्या मागील 2 पर्वांच्या विजेत्या संघासमोर आज तुम्ही खेळताय आणि आज जर तुम्ही जिंकलात तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मानकरी तुम्ही ठरणार आहात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे हिरो तुम्ही ठरणार आहात. फिल्डिंग मध्ये मात्र बदल केला जातोय. धीरजचा पुढचा बॉल, दुसऱ्या चेंडूसाठी मात्र धीरज आपल्या फिल्डिंगला थोडंसं बदलतोय. आपले पंच अजित निकम सर, मॅन फ्रॉम बदलापूर, गेली कित्येक वर्ष या स्पर्धेशी जुळले गेले आहेत. धीरजच्या पुढच्या चेंडूसाठी सज्ज आहे. ओमकार या वेळेला टॅप केलाय, परंतु हा बॉल मात्र कुठे चाललाय? बाउंड्रीच्या दिशेला आणि जातोय चेंडू प्रेक्षकांमध्ये. ओमकारच्या बॅट मधून येतोय या वेळेला दन 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 करत जाणारा चौकार. तो मुळशी पॅटर्न बघून आली आहे. मारायचं तर टॉपच्याला मारायचं. आपला पॅटर्नच वेगळा आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना ओमकार पाटणे, बाळा. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडी मिसफील्ड पाहिली गेली, पण परंतु तिथे रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल करेल का? अजूनही 7 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. चौकार, काय बॅटिंग केली गेली आहे. विदाऊट लॉस 45 धावांची पार्टनरशिप. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. हार्दिक तिकडे आहेत. धग 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 होताना मॅच पाहायला मिळतीये. जबरदस्त मॅच. 5 धावांची अजूनही आपण पाहिलं तर 6 धावांची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाईल का? जबरदस्त बॅटिंग केली गेली. ओमकार पाटणे आणि महेश शिंदे, 2 डोंबिवलीचे धडाकेबाज खेळाडू. व बॅटिंग बॉलिंग दोघांची पण चर्चेत राहिली गेली आहे. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 2 बॉल निर्णायक आहेत. विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम. आदित्य सत्यविनायक कामोटे. सागर, अधिरा सत्यविनायक कामोटे टीमचं विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याचं स्वप्न आज पूर्ण होईल का? काय वाटतंय? सांगू नाही शकत. या ग्राउंडवर सांगू नाही शकत आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेटला जर तरला महत्व नाहीये. नक्की 5,500 लोक युट्यूबला या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरज, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरज, या बॉलर कट केलं गेलाय, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, पुन्हा एकदा चौकार येतो तिकडे आणि वन टू गो, तर शेवटचा वन टू गो सर्व पब्लिक या पर्वाचा शेवटचा वन टू गो असणार आहे, त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी अजित सरांसोबत वन टू गो म्हणायचंय, बरोबर आहे? परंतु 50 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते वाय कट्ट्याच्या फायनल मध्ये. एकदा जोरदार टाळा वाजवा संपूर्ण वडाळा करण्याची विनंती करेल. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल, तिकडे मात्र डायरेक्ट हिट केला गेलाय आणि या वेळेला आउट घोषितही केला गेलाय, परंतु या दोन खेळाडूंच्या भागीदारीसाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ओमकार आणि महेश, व्हॉट अ बॅटिंग. आज खरोखर या दिवा डोंबिवलीकरांनी आज मुंबईच्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, या महाराष्ट्राच्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. टीमचं नाव आहे श्री 11 दिवा डोंबिवली. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कुरसाळ येतात नवीन बॅटर, भाई येतात स्ट्राईक एंडला. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. 6 बॉल 2, परंतु या ग्राउंडवर 6 बॉल 2 पण होईल का? संपूर्ण व्यासपीठ आपण पाहतोय. आमच्या महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेतात. मेगा फिनाले रंगताना पाहायला मिळते. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. भव्य दिव्य असं आयोजन मंगेश नारकर मित्र मंडळ श्री 11 दिवा डोंबिवलीने जबरदस्त कामगिरी केली गेली आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 5 ओव्हरमध्ये 50 रन केले. आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. भल्या भल्यांची इकडे हॅट्रिक झालेली नव्हती, परंतु अधिरा सत्यविना कामोडे संघ देखील मनामध्ये स्वप्न घेऊन येत होते. आमचे अमयजी घोले साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. युवा सेना सरसिटीज महाराष्ट्र राज्य मुंबई महानगरपालिकेचे युवा नगरसेवक अमय घोले, डाऊन टू अर्थ माणूस आणि नेहमी युवकांसाठी पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे. 6 बॉल 2. सर्वांना वाटलं 50 प्लस झाल्यात, मॅच रंगेल, परंतु काय बॅटिंग केली गेली आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज. या बॉलवर हवेत खेळले गेलेत, बॉल जाईल सीमा रेषा पार. चॅम्पियन संघ होतोय. 2025 चं 15वं पर्व जिंकलं गेलंय श्री 11 दिवा डोंबिवली.
महिलांचे संघ आपण व्यासपीठाजवळ यायचे. महिलांचे संघ ओमकार मालाड. ओमकार मालाड महिलांचा संघ आपण इकडे यायचा आहे. झिप्पर आहे झिप्पर